आता खातो पितो आम्ही लोक आणि मग वरती जातो. बघूया बस गेलाय कुठं काय माहिती. बोलूया जेवून घे, फोटो काढायला गेलाय. तर नाश्ता करू. वाजलेले आहेत आता, किती वाजले माहिती आहे? 1 मिनिट 11 वाजायला आले जवळजवळ. म्हणजे 4 तासाचं ट्रेकिंग आहे इथून. अजून आता आम्ही वरती जाल, त्याच्यानंतर तुम्ही बघा कसं आम्ही हे करतो ते ट्रॅकिंग. आता बघतो बाई माझ्याकडे का बघतो. मला जाऊ येऊ नको, एवढा काम करणारा. परत जायचं आहे मुंबईला. खाऊन घेऊया अभ्यास आल्यावर. त्याला आमचा नाश्ता पाणी झालेला आहे मस्तपैकी. आता आमच्या अंगात आलेली आहे एनर्जी. आता ती एनर्जी बघा आता तुम्ही कशी. हा लाचचाच दुकान होतं हे. इतर राहायची पण सोय आहे. टेंट घेऊन वॉशरूम सगळं आहे. आपली मंजिल आहे पाटी. बघा पाटी दिसते मंजिल तिकडे. आता नंतर अभ्यास आल्यावर आम्ही थोडा टाईम आराम पण करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे, कारण का आम्ही लवकर लय उठलेलो म्हणून. चला गणपती बाप्पा मोरया. चला एक जोश आपल्या अंगात घेऊन जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे पण तेच आहे. चला आपण थोडा आता पुढे भेटूया. इथून आता गाव लागलं म्हणजे एवढं वरती पण गाव आहेत. तर राहतात आणि घर पण आज चांगले आहेत, असं पण नाही नॉर्मल आहे. एक छोटीशी बॅचकी मधून जायचं आहे, म्हणजे कोण आलं नाही पाहिजे. कोण आलं नाही पाहिजे. आलं जवळ आलं. भरपूर घर आहे तिथे, असं पण नाही. बॅचकीतून भाई आकाशासारखं बॅचकीतून. ह्याच्या अगोदर आपली मित्र आलेली सगळी इथे, ते आपण येऊ नाही शकलो. आकाश बोला माझबाई जा तिकडे. बरोबर. हां काठी नको. काठी पाहिजे का विचारतायत लहान पोरं. त्यांचं नवीन बिझनेस आहे काठी. इथं सगळे लोक बिझनेसमॅनच आहे. म्हणजे छोटा मोठा बिझनेस असतो त्यांचा, असं आहे. चला ही मोठी आमची चढाई आहे, फायनल आहे. आणि हे फायनल दुकान आहे वाटते. ते खालचं होतं फायनल दुकान. हा चढाण असा आहे, खूप अवघड आहे, पण हार नाही मानणार. आम्ही हार नाही मानणार. अर्धे मित्र आमचे वरती गेले, तर बघूया आपण कसे काय करतोय ते ट्रॅकिंग. जमलं तर करायचं, नाही तर खाली यायचं गप्पा गप्पा मोरया.
नंबर ह्याच्यात आहे अजून. प्रतिमा. खोल किती फूट आहे काका? हे किती फूट आहे? हे पूर्ण किती फूट आहे रे या? 2300 फूट आहे. 2300 फूट आहे. लय मोठं आहे. तो वरती ते चढत आहे. हे गावचीच लोक आहेत. अब्बास गेला वरती, आता माझी बारी. रशी पकड, रशी पकडून या तरी पण या रशी पीठ पकडा काय. अरे आम्हाला घेतली इथे इथे बघ ना. दुसऱ्याला खाली फायनली आम्ही आलेलो आहे वरती. इथे काय नजारा आहे. अजून वरती आहे महाराजांची प्रतिमा. आपल्यासाठी
फायनली आम्ही इथं आलेलो आता. तर आम्ही खाली चाललो आहे. महाराजांच्या इथे आणता आमचं हे मिशन कंप्लीट झालेलं आहे. तर उतरताना स्पॅचेस बघा कसे एकदम खतरनाक आहे ते. आपली मित्र पण होती, 2-3 मित्र झाली. आपण बघू. अरे थांब की रोप तरी उद्या आधीच मिशनवर पोचलेलो. जरा बरं वाटलं. म्हणजे एवढं आम्ही मेहनत केली ना, 4 तास तरी लागतात इथं वरती यायला. खरं बोलतो तर आम्ही थोडा आराम करत आलो. 2-3 ठिकाणी आराम केला आणि मग आलो आम्ही. चला आता खालीच उतरूया. आबास तुझा खाली, तुझा मग कॅमेरा घे असं. आरामात. अब्बास काय आरामात करेल, कारण का ती ट्रेनिंग आम्ही तशी दिली त्याला. तो बोलते मला बोलते थँक्यू माझ बॅज, ही ट्रेनिंगसाठी आम्हाला. ही मी 4च जणांना ट्रेनिंग देईल, जास्त जणांना आम्ही ट्रेनिंग देतच नाही. चला आता माझी बारी आहे खाली जायची. चला जाऊ. व्यस्त हे कधी नजारा मला परत भेटणार नाही बघायला नीट. असं आहे. मी इथं येण्यासाठी तर मुश्किल आहे, खूप मुश्किल करणार तरच येणार. असं आहे. अर्धी लोक चक्कर येऊन पडतात पण. कुठून शॉर्टकट मारतो हा पण शॉर्टकट असेल. दिसतच नाही तो पाय कुठे टाकायचा. हा तो नाही समजत. म्हणून मी रशीलाच लटकलो. नाही शबाश मालपाय, पोचलास. शॉर्टकट मारली पण पोचलास. ती संपली असेल, आहे का? नाही, असं आपण एमजे बॉईजचे पोरं नाही आणि हा गुरु नाही आहे. पहिले मध्ये चप्पल घालतो. सकाळी एकदम कडक थंडी आणि आता सकाळी कडक ऊन झालेले आणि वाजले आहेत 1 वाजलेला प्रॉपर. आम्ही 1 वाजता आणि आता 1 वाजला. थोडं लवकर पोचलो आम्ही वरती. खूप छान नजारा आहे. तुम्ही पण येऊ शकता जर काय बोल. कसा घेऊ रील वाला पूर्ण रील मध्ये तो येतो ना. फोटो घेतोय. पाठी काहीच नाही. फोटो तर पाहिजे. मॉडर्न खाली उतरायचा टाइम सुरू. आता मुश्किल आहे घडी, तरी पण तुमचे फोटोशूट चालू आहे.
आवाज क्या. फायनली आम्ही उतरलो खाली. पूर्ण नाही अजून बाकी. पूर्ण नाही म्हणजे उतरलो. जो हा मेन होता तो स्पॅचेस तो आम्ही उतरून घेतला खाली. थोडा थांबणार इथे, थोडा वेळ थांबणार, जास्त नाही. मग नंतर आपण खालीच भेटूया. नंतर आहे ते बाकीचं ते खतरनाक नाही आहे, तेच आहे. तर बघूया बस काय, खाली थोडा आराम करूया आपण. चल फायनली 3 तासाच्या नंतर खाली आम्ही उतरलेलो आहे. जाताना 4 तास, येताना 3 तास. जाताना आम्ही थोडा आराम करत करत गेलो आणि सर्वांनी तसंच आहे. आणि बघितलं आम्ही कशी मजा केली ती. आता बघू, आता आमचं एक नवीन टास्क आहे. ही बाईक आम्हाला आता पनवेलपासून आता पनवेलला किल्ला आहे ना, आता CSTला घेऊन जायचं आहे हे. तर आता बघूया, आपण थोडा हळूहळू चालवत नेऊया. आपण काय जास्त मोठा रायडर नाही, आपण गल्लीमध्येच जास्त आपण चालवतो. असे हायवे रोडला जाऊन नाही चालवत म्हणून. ठीक आहे, आता बघूया. आता कुठेतरी धाबा बघतो आणि नाश्ता पाणी आम्ही करतो, मग आपण घरीच जाऊ डायरेक्ट. ठीक आहे, चला पनवेल स्टेशनला आपण कुठेतरी भेटूया आपण. चला, आता आम्ही पूर्ण खाली उतरलेलो आहे. 3-4 तासाने वाजलेले आहेत, 4 वाजलेले. आता मी इथं जेवायला आलेलो आहे. तर जेवण बिवण करूया आणि मग डायरेक्ट आपण निघून जाऊया आपल्या घरी, डायरेक्ट पनवेल साईडला. आता ह्याच्या किल्ल्याच्या खालीच आहे, म्हणजे थोडं लांब आहे, 15-20 मिनटं गावापासून आतमध्ये. तर चायनीज खायला आलो, म्हणजे बोलू काय भेटतंय खाऊन घेऊ. मग नंतर आपण कसं बाईकवर बसल्याच्या नंतरला आपण बघायचं पण नाही, डायरेक्ट घरला डायरेक्ट. बघ कसा वाजला बघा. पण आज ट्रॅकिंगचा क्रेडिट पाहायला गेलं का सगळं. आज ट्रॅकिंग केली, 1 नंबर केला ना त्यांनी. ती पोरं पण बोलले का, मी बोललो त्याला रायगड 2दा-3दा करून आलाय तो ट्रॅकिंगला. चला आता जेवण मागवलं तर बघूया काय खाऊ. जेवण झालेलं आहे आमचं. आता डायरेक्ट आम्ही ती आमची बाईक चालवून डायरेक्ट आता घरीच थांबणार. आम्ही त्याशिवाय आता थांबणार नाही. सकाळी 9 वाजता पण ट्रॅकिंग सुरू केली ना, 9 वाजता ट्रॅकिंग केली. तिथे पोचलो आम्ही 1 वाजता, परफेक्ट 1 वाजता पोचलो. त्याच्यानंतर 9 वाजता ट्रॅकिंग केलं, म्हणजे 3-4 तास लागले आपल्याला जायला. ती नवीन जागा होती म्हणून 3-4 तास लागले. उतरताना 3 तास पकडून 4 वाजले. इथे असं 4 वाजले. 3 वाजता आम्ही आलो खाली. 2 तास लागले प्रॉपर. लवकर उतरताना लवकर आलो आम्ही लोक. आता घरी जास्त किती वाजता बघायला लागेल. 8 वाजतील मला असं वाटतंय. 8 नाही तर 7 वाजतील. चला भेटूया असंच. अशा तऱ्हेने तुम्ही आमचे ट्रॅकिंगचे व्हिडिओ बघितले असेल. जेवलो आम्ही तिकडून आणि तिकडून निघालो. आम्हाला 2 तास लागले तिकडून पनवेलवरनं येताना. आणि मग नंतर आम्ही आलो घरी, आंघोळ केले आणि तुमच्या समोर आलो. आणि मग आम्ही 9 वाजता तिकडे पोचलो. 8 वाजता आम्ही पोचलो तिथे. थोडं थांबतच गेलो आम्ही लोक. पोचल्याच्या नंतर मग आम्ही सुरू केली. तो भाग तर आम्हाला माहितीच नाही. जास्त करून आहे तिकडे 2 ते 3 तास तरी लागतात वरती जायला, मेन स्पॉटला वरती, जे एकदम 90 डिग्री आहे ना तिकडे जायला. आणि नंतर मग येताना पण आमचे पाय पण खूप दुखत होते. येताना आम्हाला 2 तास लागले, जाताना 4 ते 3 तास लागले, कारण का वरती चढाई नव्हती. अशी चढत गेलो. तरी पण अब्बास आणि मी 1 हफ्ता 2 हफ्ता अगोदर आहे ना, आम्ही लोक प्रॅक्टिस करायचो चौपाटीला जाऊन. म्हणजे असेच रनिंगची करायचो, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे कसं ते. पण तेचा काय उपयोग आहे असं नाही. पण तरी पण आम्ही लोक गेलो ट्रॅकिंगला. आणि बरोबर आम्ही हे पहाड म्हणजे डोंगर चढलो आम्ही. तसं 2 डोंगर पार करून ते येतं तसं. मग पार्किंगचे काय 30 रुपये घेतात. नाश्ता केला आम्ही लोकांनी तिकडे.
थोडा हातपाय धुतले. बसत बसत आम्ही लोक गेलो आणि आम्ही तर बिस्किट आम्ही घेऊन गेलेलो तिकडे. असाच व्हिडिओ बनवत राहूया आपण. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओला. चला.